नमस्कार. माझे नाव आहे विनोद पाटील. वय 10 वर्ष. आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे एक पात्री अभिनय धाडशी मुलगी. इकडे ये रे. काय काय सोने लागले का मला? नाही म्हणजे काय दोन ठीक आहे, पण हे तर तुझं रोजच चाले. कधी मुलगी पाहिली नाही का? हा, एक मिनिट. आज मी तुझं ऐकणार नाही बरं का. आज मी बोलणार आणि तू फक्त ऐकणार. एरवी तुम्ही मारलेले शिट्ट्या, घाण घाण कमेंट, गाड्यांची हॉर्न, ते सगळं ऐकतो ना मी. तेव्हा ते ठेवून दिली असती ना, तुमची हिंमत झाली नसती हे सगळं करायची. आज तू आहेस, उद्या कोण दुसरा असणार, परवा तिसरं. तुम्ही सगळे आम्हाला सुखाने जगू देणार की नाही? हा, काय रे, तुझ्या बहिणीला कोणी छेडलं तू गप्पाशीर का रे? हा, आता कसं सगळेच मुले वाईट नसतात. तुझ्यासारख्या लोकांमुळे त्यांची बदनामी होते. एक गाडीवर काय लिहिले? तूच लिहिलेस ना? वाच. अरे, ज्यांनी आया बहिणीच्या भ्रष्टापासून वाचवल्या, ज्यांनी समाजासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं, त्या महापुरुषांचे नाव, फोटो गाडीवर काय होत नसतं. ते अचिरनात आणावं लागतं. तुमची लायकी नाही यांची नाव घ्यायची. सॉरी काय, अरे चूक करायची मग सॉरी म्हणून सोडून त्याचा विषय बरं का. आपल्या एक कृत्यामुळे समोरच्या काय परिणाम होतो ते तर तुम्हाला माहितीये का? हा, हे बघ, आज जे केलास ते शेवट. उद्यापासून कोणत्याही मुलींसोबत असं करताना दिसलास तर तुझ्या तंगडा तोडून टाकते का नाही बघ. नशीब तुझं आज बाबा माझ्याबरोबर नव्हते, नाही तर तुझी काही खेळ नसती. काय बोलत? बाबांनी काय केलं असतं? थांब, तुला एक किस्सा सांगते. सगळ्या मुलींसाठी त्यांचे बाबा देव माणूस असतात. सगळे लाड प्यार पुरवत असतात. मग काय, माझे बाबा सुद्धा देव माणूसच आहेत. एक दिवस तुझ्यासारख्या लफंग्या मुलांनी मला छेडलेलं, तसा हात लावला त्यांनी मला. मग तूच विचार कर, काय केलं असेल माझ्या बाबांनी त्याला. तेव्हाच माझ्या बाबांनी मला सांगितलं, बाळा घाबरू नकोस, बिंदास राहा. मी तुझ्या पाठी देव म्हणून नाही, रावण म्हणून उभा आहे. काय बोलत बसले मी तुझ्या बरोबर. बाबांनाच फोन लावलेला बरं ना त्यापेक्षा. काय नको, थांब रे तू. बाबा इकडे आले ना, तुझे काय म्हणून होते तूच बघ. हे काय केलंस? पॅन्ट ओली केलीस? जा तू, नाही तर पॅन्ट पण पिवळी कशी. शेवटी गेलाच तो. खरं तर सांगू, माझे बाबा तसे आहेतच नाहीत. त्यांचं कसं आहे ना, त्यांच्या बाजूला कोणी शिंकलं की ते टणक करून उडी मारून पडतात. पण ते खूप साधे स्वभावाचे. ते कुणाशी भांडत सुद्धा नाहीत. ते मला म्हणतात, बाळा, मी जरी तुझ्या पाठी नसलो, तू माझ्या पाठी म्हातारीपणी राहशील का ग? असे का म्हणता बाबा? मी तुझ्या पाठी कायम उभी आहे. या फालतू माणसाशी काय लावायचं? अशी शिकवण आमच्या आईने दिली. आई म्हणजे कोण? झाशीची राणी लक्ष्मीबाई. त्यांनीच आम्हाला सांगितलंय, घाबरायचं नाही, घाबरवायचं.